नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 39,400 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती निघालेली आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. यामध्ये जर पदं बघितलं तर BSF असेल किंवा CRPF असेल किंवा CISF असेल, अशा विविध पदांसाठी ही भरती निघालेली आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे SSC. एक नंबरलाच वेबसाईट येईल, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे. इथे नोटीस बोर्ड दिला आहे, यावरती सर्व जाहिराती या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या दिलेल्या असतात. त्यावरती तुम्ही चेक करू शकता. आता आपण या ठिकाणी लॉग इन ऑर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही अगोदरच SSCचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमचा युजर नेम, पासवर्ड, कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं. समजा आपण या ठिकाणी आता पहिल्यांदाच फॉर्म भरतोय, त्या मुलांनी काय करायचं आहे, रजिस्टर नावावरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता पर्सनल डिटेल्स, पासवर्ड, ॲडिशनल आणि डिक्लेरेशन या पद्धतीने रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक करा. आता अशा प्रकारे आपला फॉर्म सुरू झालेला आहे. पर्सनल डिटेल्स म्हणून या ठिकाणी येईल. 4 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म कंप्लीट करायचं. सर्वप्रथम बघा, डू यू हॅव आधार कार्ड, तर यस, आपल्याकडे आधार कार्ड आहे. आधार कार्डचा नंबर टाका. परत व्हेरीफाय आधार कार्डचा नंबरमध्ये परत तुमच्या आधार कार्डचा नंबर टाका. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या आधार कार्डचं परत रजिस्ट्रेशन या ठिकाणी होत नाही. कॅन्डिडेट नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, तुमच्या 10वी-12वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नाव असेल त्या पद्धतीने टाकायचं. त्यामध्ये श्री, श्रीमती, मिस्टर, मिसेस काहीच या ठिकाणी टाकायचं नाही, फक्त तुमचं नाव टाकायचं आहे जसं मार्कशीटवर. व्हेरीफाय कॅन्डिडेट नेममध्ये परत नाव टाका. खाली या, तुमच्या नावात बदल झाला असेल तर यस करा, नसेल तर नो. नंतर जेंडर, मेल फिमेल काय जे असेल ते परत सिलेक्ट करा. आता डेट ऑफ बर्थ टाकायची, दिनांक, महिना आणि वर्ष. व्हेरीफाय डेट ऑफ बर्थमध्ये परत तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करत घ्यायची. खाली यायचं आहे. फादर नेम विचारलं, या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव. व्हेरीफाय फादर नेममध्ये परत तुमच्या वडिलांचं नाव. मदर नेममध्ये तुमच्या आईचं नाव. नंतर या ठिकाणी बघू शकता खाली यायचं आहे. मॅट्रिक्युलेशन, तुमचा बोर्ड द्यायचा आहे 10वीचा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड अशा प्रकारे. नंतर परत निवडायचा आहे. रोल नंबर टाका. परत तुमचा व्हेरीफाय रोल नंबरमध्ये टाका. इयर ऑफ पासिंग, 10वीचं पासिंग वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाला ते वर्ष. परत कन्फर्म 10वीचं पास वर्ष. नंतर हायेस्ट लेवल तुमचं 10+2 आहे, ग्रॅज्युएशन आहे, काय झालेलं आहे ते टाकू शकता तुम्ही. परत या ठिकाणी निवडायचं आहे. कॅन्डिडेट मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे. आता दोन्हीसुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत. व्हेरीफाय कसं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि या ठिकाणी व्हेरीफाय ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती OTP जाईल, OTP या ठिकाणी टाका, व्हॅलिडेट अशा प्रकारे आलं पाहिजे. त्याच पद्धतीने आता ईमेल ID टाका. परत OTP जाईल ईमेलला, परत ईमेलला व्हॅलिड करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी सक्सेस झालं आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर आता जनरेट झाला आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा किंवा कॉपी करून ठेवा आणि कंटिन्यूवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती एक ईमेल आला आहे, त्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड या ठिकाणी पाठवलेलं आहे, ते दोन्हीसुद्धा टाकायचं. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि साइन इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती तुमचा ईमेल ID वरती या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे, तो टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं. मोबाईल किंवा ईमेल दोन्हीवरती येतो, दोन्हीवरती चेक करून घ्यायचं. आता तुमचा पूर्वीचा पासवर्ड टाकायचा, जो तुम्हाला या ठिकाणी SSC मार्फत पाठवण्यात आलेला तो पासवर्ड टाका. नंतर खाली न्यू पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचं. न्यू पासवर्ड कसा क्रिएट करायचा, pass@123 या फॉर्मॅटमध्ये. त्या ठिकाणी तुमच्या स्पेशल कॅरेक्टर, न्यूमरिकल्स, लोअर केस, अप्पर केस सर्व लेटर्स या ठिकाणी आले पाहिजे. अशा पद्धतीने बघा, हे सर्व नोटमधलं ग्रीन झालं पाहिजे. परत कन्फर्म पासवर्डमध्ये तेच टाकायचं तुम्हाला. तुमचं नाव @123 असं काहीतरी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. दोन्ही ठिकाणी सेम टाकायचं. खाली यायचं आहे. सिक्युरिटी क्वेश्चन विचारलं, या ठिकाणी तुमचं जन्माचं गाव किंवा मग तुम्ही एका ठिकाणी फेवरेट मूवी वगैरे कोणतेही 2 या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचे, त्याचे आन्सर खाली टाकायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती
क्लिक करायचं. दोन्हीसुद्धा टाकतो आणि सेव्ह करून घेतो. तर ओकेवरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, नंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड आणि कॅपचा या ठिकाणी टाकून द्यायचं. मी सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करतो आणि लॉग इन करतो. या पद्धतीने दोन्हीसुद्धा टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं. आता या ठिकाणी कॅटेगरी विचारली. तुमची जी कॅटेगरी असेल ओपनवाल्यांनी अनरिझर्व कॅटेगरी यू आर ती तुम्ही या ठिकाणी निवडायची. तुमची जी असेल ती निवडा. परत व्हेरीफाय कॅटेगरीमध्ये निवडायची. नॅशनॅलिटी निवडायची. नंतर व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, तुमच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काही खून असेल तर ती खून या ठिकाणी तुम्हाला त्याची, समजा तुमच्या चेहऱ्यावर तीळ आहे तर मोल ऑन फेस करू शकता. तुमच्या शरीरावर काही कट असेल तो सुद्धा तुम्ही देऊ शकता. अपंग असेल तर यस करा, नसेल तर नो करा. खाली यायचं परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे. राहणार तुम्ही पोस्ट, तालुका, जिल्हा या पद्धतीने, तुमचा पिनकोड या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन दे. हाच कायमचा पत्ता असला तर हा सुद्धा ठेवू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट करा. आय ॲग्रीवरती क्लिक करा. प्रिव्ह्यू घेऊ शकता. आपलं सर्व बरोबर आहे म्हणून डिक्लेअरवरती मी क्लिक करतो. सक्सेसफुली झाले. आता ओके करायचं. ओके केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं या ठिकाणी युजर नेम असेल, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, ॲड्रेस, ईमेल, सर्व बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये. आता या ठिकाणी खाली यायचं आहे. इथे तुमची जाहिरात आलेली बघा. या ठिकाणी GDची आपली जाहिरात आलेली आहे. तुमचे फॉर्म 5/9/2024ला सुरू झाले ते 14/10/2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही भरू शकता. ही तुमची जाहिरात या ठिकाणी आलेली. आता या ठिकाणी यावरती तुम्हाला अप्लाय करण्यासाठी खाली एक स्पेशल बघू शकता अप्लाय बटन दिलेले. पेमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशनवरती या ठिकाणी दिली. पेमेंटवरती क्लिक करा. सर्व या ठिकाणी वाचून घ्यायची आणि फिलअपवरती क्लिक करायचं. तुम्ही दिलेली सर्व माहिती या ठिकाणी बरोबर आहे का एकदा चेकआउट करून घ्यायचं आहे. तुम्ही दिलेले फोटो वगैरे व्यवस्थित या ठिकाणी चेक करायचं आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे म्हणून मी नेक्स्ट करतो. सक्सेसवर क्लिक करा. आता खाली यायचं आहे. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं 10+2 आहे. ग्रॅज्युएशन काय जे असेल ते तुम्ही देऊ शकता. परत खाली या. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज विचारले 10चे. तुमचे 10वीचे मार्क किती आहेत ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. तुमचे जेवढे मार्क्स असतील त्या पद्धतीने इथे तुम्ही मार्क्स टाकून घ्या. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करायची. तुमचं बोर्ड वगैरे चेक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी परत ओकेवरती क्लिक करा. नंतर खाली यायचं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची बघा. एक सर्व्हिसमॅन असेल तर यस, नसेल तर नो. नंतर एज रिलॅक्सेशन जर तुमचं असेल तर यस, नसेल तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं. तर आपलं नाही आहे म्हणून मी या ठिकाणी नोवरती क्लिक करतो. नंतर बघा, डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर ॲक्सेसिंग जॉब. SSCच्या आणखीन जॉबसाठी तुम्ही तुमची प्रोफाईल ही या ठिकाणी ॲक्सेस देऊ इच्छिता का विचारलं आहे. तर आपले नाही वरती या ठिकाणी क्लिक करायचं. तुम्ही यससुद्धा करू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. परत ओके करा. आता या ठिकाणी एक्झाम सिटी निवडायच्यात. प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2 आणि प्रेफरन्स 3 अशा पद्धतीने तुम्हाला 3 सिटी या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर मी या ठिकाणी 3 सिटी निवडून घेतो. तुम्हाला ज्या 3 सिटी निवडायच्या ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. व्यवस्थित तिन्हीसुद्धा सिटी या ठिकाणी निवडायची. नंतर बघा, मीडियम फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. कोणत्या भाषेमध्ये तुम्ही हे पेपर देऊ इच्छिता. तर आपण मराठी, हिंदी, तुम्हाला जी लँग्वेज सोपी पडत असेल, व्यवस्थित कम्फर्टेबल असेल ती तुम्ही निवडू शकता. परत खाली विचारलं आहे NCC कॅन्डिडेट आहात का तुम्ही, असेल तर येस, नसेल तर नो. किंवा मग स्पोर्ट पर्सन आहात का विचारलं आहे. खाली डोमेसाईल द्यायचं आहे. डोमेसाईल आपलं महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. डोमेसाईल महाराष्ट्र दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली डिस्ट्रिक्ट ऑफ डोमेसाईल, तुमचं जर डिस्ट्रिक्ट असेल डोमेसाईलचा, डोमेसाईलचा जिल्हा द्यायचा आहे. तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. परत व्हेरीफायमध्ये तुमचा जिल्हा निवडायचा. नंतर तुम्ही मायग्रेट म्हणजे स्थलांतर वगैरे होऊन महाराष्ट्रात आलाय का विचारलं आहे. असेल तर यस, नसेल तर नो. आपण स्थलांतरण होऊन नाही आलो म्हणून मी नो करतो. आता इथे पोस्ट निवडायचे आहेत. पोस्ट डिटेल्सवरती क्लिक करा. बघा, एला BSF आहे, बीला CISF आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पोस्ट द्यायच्या आहेत. तुम्हाला जी पोस्ट अगोदर द्यायची असेल ते समजा आपल्याला इथे एल अगोदर द्यायची BSF, तुम्हाला जी द्यायची असेल ती तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी टाकत घ्यायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन ही व्यवस्थित फिलअप करायची. आता मी सर्व पोस्ट या ठिकाणी टाकतो. तुम्हाला जसा प्रेफरन्स द्यायचा आहे, तुम्हाला जी पोस्ट अगोदर निवडायची असेल ती निवडू शकता. जी नंतर निवडायची असेल ती सुद्धा निवडू शकता. इथं मी डेमोसाठी सर्व पोस्ट टाकतो आणि सेव्ह करतो. परत या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचा फोटोग्राफ हा अपलोड करायचा. या ठिकाणी बघा, कॅप्चर फोटोवरती क्लिक करा. तुम्हाला कॅमेऱ्याचं परमिशन मागेल, अलाव करा. व्यवस्थित फोटो या ठिकाणी होता येईल तोपर्यंत बॅकग्राऊंड फाईट ठेवायचं आहे. कॅप्चरवरती क्लिक करायचं.
क्लिक केल्यानंतर सेव्ह करा. अशा पद्धतीने तुमचा फोटो अपलोड झाला आहे. परत तुम्ही सिग्नेचरसुद्धा अपलोड करू शकता. या ठिकाणी 10 ते 20 KB मध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करून घ्यायची. सिग्नेचरसुद्धा अपलोड झाली. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. या ठिकाणी परत ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुमची सर्व इन्फॉर्मेशन ही तुम्हाला दाखवलं जाईल. तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू आलेला आहे. तुम्ही जी इन्फॉर्मेशन आतापर्यंत भरली ती सर्व माहिती या ठिकाणी आली. सर्व माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्या. तुमचं नाव, गाव, व्यवस्थित पत्ता वगैरे आहे का, फोटोग्राफ वगैरे व्यवस्थित दिसतोय का, सिग्नेचर आणि सर्व बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन आलं आहे. या ठिकाणी बघू शकता. आय ॲग्रीवरती क्लिक करा. खाली कॅप्चा कोड दिला. हा कॅप्चा कोडसुद्धा टाकायचा आणि व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन वाचून या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी कॅप्चा कोड टाकतो आणि आय ॲग्री करून या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करतो. तर या ठिकाणी डिक्लेरेशन ॲग्री करायचं, कॅप्चा टाकायचा आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फॉर्म रिसिव्ह झाला आहे. आता पेमेंटवरती क्लिक करा. मेक पेमेंट पे करायचं आहे. तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट राहील. या ठिकाणी UPI, नेट बँकिंग कशानेही पेमेंट करू शकता. तर मी UPI निवडतो. खाली QR कोड आला आहे. येथे QR कोडवर क्लिक करा. तुमचा QR कोड हा जनरेट झालेला आहे. हा QR कोडला तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता आणि फॉर्मची प्रिंट काढू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.